स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजच्या आपल्या सेशनचा डे 4 आणि आज आपण शिकणार आहोत रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने रेकी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा बदल घडवू शकते. तर तत्पूर्वी सुरू करण्याआधी कोणी कोणी आज सकाळी स्वतःला सांगितलंय मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, नसेल म्हटलं तर चला एकदा माझ्यासोबत करायचंय. कारण ही पेरणी करणं खूप महत्वाची आहे. जे तुम्हाला पाहिजे तेच जर मिळवायचं असेल तर ऊर्जा वाढवणं गरजेचं आहे. अँड आय रिक्वेस्ट यू स्विच ऑन युअर व्हिडिओ. व्हिडिओ ऑन करायचे आहेत. चला दोन्ही हात असे करा, कारण मल्टीटास्किंग आपल्याला करायचं नाही. दोन्ही हात असे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. कारण जी पेरणी कराल तेच तुमचं जीवन राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये सकारात्मक आणि आनंदाची पेरणी करण्यासाठी रेडी राहायचं आहे. ओके. सो झोपलेले लोक जागे झाले का माझ्या आवाजाने? चला ग्रेट. तर आज आपण जाणून घेणार आहोत रेकी काय आहे, कशा पद्धतीने आपल्या जीवनाला रेकी आनंदी करू शकते आणि रेकीचे 5 तत्व काय आहे हे आपण बघणार आहे. ठीक आहे. चला, ज्यांनी आपल्याकडे एका क्लासला ऍडमिशन घेतली, अर्चना गोरे मॅडम कुठल्या लेवलला आहे माहिती नाही, पण आपल्या क्लासेसची विशेषतः ऍडमिशन एकदा घ्या. माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस मी देते, कारण तुमच्या द्यायची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. माझ्या लाईफ टाईम ऍक्सेस देण्याची गॅरंटी माझी असते. ठीक आहे. मेरी चाबी जब तक राम भरेंगा और जब तक मैं ये काम कर सकूंगी तोपर्यंत माझी फी एकदाच भरायची आहे. आणि आयुष्यभर तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा रिपिटेशनच्या थ्रू तुम्ही त्या क्लासचा लाभ घेऊ शकता. ओके. चला. अर्चना मॅडम कितीदा का क्लास रिपीट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता मी सगळ्यांचा चॅटबॉक्स बंद करणार आहे, कारण चॅटबॉक्स चालू असताना खूप डिस्टर्ब होतं. माझं शिकवता शिकवता लिंक तुटते आणि शब्द इकडचे तिकडे होतात. त्याच्यामुळे आता मी सगळ्यात प्रथम पहिलं काम करणार आहे ते म्हणजे अभी चॅटबॉक्स कोई भी ओपन नहीं कर पाएगा. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर मध्ये काही प्रश्न विचारायचा असेल तर इलेक्ट्रॉनिकली हँडरेस करा. तुमचा हात वर करून दुखत बसू नका. इलेक्ट्रॉनिकली हात हँडल्स करायचा आहे. आपला टॉपिक संपल्यानंतर प्रत्येक टॉपिक नंतर मी प्रश्न विचारायला सांगते, तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण चॅटबॉक्समध्ये मध्ये मध्ये टाईप केलं की तुमचंही लिंक तुटते, बाकीच्या लोकांचंही लिंक तुटते, तो मेसेज पटकन असा वर येतो आणि मग तुमचं डिस्ट्रॅक्शन होतं. म्हणून आता चॅटबॉक्स बंद, कारण महत्वाचा विषय आपण शिकणार आहोत. ओके. सो लेट स्टार्ट. चला, रेकी काय आहे? तर रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती जी सर्वत्र व्याप्त आहे अशी ऊर्जा म्हणजे रेकी. या जगामध्ये सर्वत्र व्याप्त आहे ती ऊर्जा म्हणजे रेकी. आता मला सांगा, अंजली मॅडम, जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो ना तुम्हाला? अनम्यूट करा. अंजली मॅडम माईक ऑन करा. काय झालं अंजली मॅडम, माईक ऑन होत नाही का तुमचा? शिवानी मॅडम अनम्यूट करा बरं. शिवानी मॅडम, जगण्यासाठी काय आवश्यक आहे सांगा? ऑक्सिजन सगळ्यात पहिले, हो की नाही? सगळ्यात पहिले जगण्यासाठी काय लागतं? ऑक्सिजन. मग समजा मला ऑक्सिजन लागतो तर शिवानी मॅडमला कार्बन डायऑक्साईड लागतो असं आहे का? की अंजली मॅडमला ऑक्सिजन लागतं तर सुधीर सरांना कार्बन डायऑक्साईड सगळ्यांना जगण्यासाठी प्राण ऊर्जा सारखी लागते. बरोबर. सगळ्यांना जगण्यासाठी प्राण ऊर्जा सारखी लागते आणि ती प्राण ऊर्जा, सकारात्मक प्राण ऊर्जा म्हणजे रेकी आहे. ठीक आहे. ती सकारात्मक प्राण ऊर्जा म्हणजे रेकी आहे. आता ही जी प्राण ऊर्जा, ही जी रेखी ऊर्जा आहे, हिचा उपयोग आपण कसा करू शकतो आणि कशा पद्धतीने करतो तो आता आपण आजच्या सेशन मध्ये समजावून घेणार आहे. व्हॉट इज रेकी. ठीक आहे. एकच मिनिट, माझे नोट्स. चला, तर तुम्हाला सुद्धा मी पूर्ण पीडीएफ पाठवणार आहे, काळजी करू नये. रेकी लेवल 1चं पीडीएफ, मेडिटेशनचा ऑडिओ, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, पण क्लासच्या शेवटच्या दिवशी. ठीक आहे. सगळे नोट्स पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे, काळजी करू नका. तर रेकी हा एक जपानी शब्द आहे. सर्वव्यापी जीवनशक्ती असा रेकीचा शब्दशः अर्थ आहे. ठीक आहे.
पण मग जसं मी तुम्हाला सांगितलं की काही लोकांनी ऐकलं असेल, रेकी करून आता जसं पहलगामला झालं, रेकी करून हे केलं. असं ते त्या रेकीशी आपला काही संबंध नाही आहे. ती रेकी म्हणजे काय? निरीक्षण करणं. आता तिथे किती सिक्युरिटी आहे, किती पोलीस बल आहे हे बघणं, याचं परीक्षण करणं म्हणजे रेकी करणं आहे. ती रेकी आपण करत नाही. आपण जी रेकी आहे हा जपानी शब्द आहे, तो फ्रेंच शब्द आहे. पहिले फरक लक्षात घ्या. ही रेकी फक्त आणि फक्त शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या समस्यांवर काम करत असते. ठीक आहे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, भावनिक लेवलच्या ऊर्जांवर काम करत असते. केवळ हस्तस्पर्शद्वारा या सफलतापूर्वक उपचार होते. रेकीच्या लेवल 1 मध्ये आपण हस्तस्पर्शाद्वारा उपचार करत असतो. ठीक है। सभी धर्मपंथों ने तथा तत्वचिंतकों ने रेकी का अस्तित्व मान्य किया है। सभी धर्मपंथ पंथियों ने तथा तत्वचिंतकों ने रेकी का अस्तित्व मान्य किया है। चीनी इसे ची कहते हैं, रशियन इसे बायोप्लास्टिक एनर्जी कहते हैं, अंग्रेज इसे लाइट कहते हैं या होली स्पिरिट कहते हैं, हिंदू इसे प्राण कहते हैं, ईश्वर कहिए, गॉड कहिए, चेतना या चैतन्य कहिए, सभी शक्तियां एक ही है. ईश्वर, अल्लाह, गॉड, खुदा, भगवान सगळ्या ब्रह्म चैतन्याच्या ऊर्जा एकच आहे. हिंदू संस्कृतीच्या अथर्व वेदमध्ये आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख केला गेलेला आहे. ठीक आहे. कमलसूत्र या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख केला गेलेला आहे. तर रेकीचे 5 तत्व काय आहे आपण समजून घेऊ. रेकी काय आहे समजलं. रेकी एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. ही अल्टरनेटिव्ह थेरपी. आता मी सांगण्यापेक्षा आपल्याला जर काही वाटलं तर शिवानी मॅडम कुठे जातो आपण शोधायला, प्रश्न पडला तर कुठे जातो सांगा बरं. माईक ऑन करा, पटकन माईक ऑन करत जा, म्हणजे मलाही तुमच्याशी बोलण्याचा आनंद होतो. शिवानी मॅडमचा माईकच ऑन नाही होत आहे वाटतं. करा बरं जरा. प्रॉब्लेम असल्यामुळे होत नाहीये पटकन. ओके ठीक आहे. हा, तर शिवानी मॅडम आपल्याला काही सर्च करायचं असलं तर आपण कुठे सर्च करतो? आता तरी गुगल ऑनलाईन सगळं सर्च चला, केलं आता जातं. मग तुम्ही म्हणता म्हणून मी पण गुगलवर जाते. गुगल बाबा की जय. आणि आता आपण गुगलवर जाऊन गुगलला विचारणार आहे. थांबा जरा. गुगल 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 गुगल, एकच मिनिट. क्रोम मध्ये गेलो आपण, गुगल मध्ये गेलो आणि रेकी इन हॉस्पिटल आली आहेच. रेकी इन हॉस्पिटल टाईप करा तुम्ही तुमच्या मोबाईलवर, पण नंतर हे करू शकता. आणि आपण इमेजेसवर गेलो. कुठे गेलो? इमेजेसवर क्लिक केलं तर बघा तुम्हाला आता हे जे सगळे इमेजेस दिसत आहेत. जर मी आता शेअर परत चेंज केलं आणि आता जर मी इथे शेअरिंग केलं तर तुम्हाला ह्या ज्या सगळ्या इमेजेस दिसत आहे. आता या सगळ्या इमेजेस रेकी देण्याचे आहे. तर विचार करा, जी रेकी हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती रेकी अंधश्रद्धा असू शकते का? सांगा बरं शिवानी मॅडम. नाही. याचाच अर्थ काय, आपण जी रेकी शिकतो, जी विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, मग ती कुठेतरी अंधश्रद्धा असेल का? त्याच्यामुळे भारतामध्ये जे रेकी बद्दल काही गैरसमज आहे ते आपण पहिले दूर केले पाहिजे. रेकी आज अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून जगामध्ये अनेको देशांमध्ये वापरली जाते. कुठे वापरली जाते? बिफोर ऑपरेशन पेशंट हील कर म्हणजे त्याला हील करण्यासाठी आणि आफ्टर ऑपरेशन तो लवकर बरा होण्यासाठी ही रेखी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. अगदी सिंगल पर्सन पासून ग्रुप हिलिंग सुद्धा या रेकीमध्ये करणं शक्य असतं. ठीक आहे. तर ही जी रेकी आहे हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते, म्हणून ही आजपासून लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धेला रेकीमध्ये स्थान नाही. क्लिअर झालं? जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती अंधश्रद्धा असू शकते का? मुळीच नाही. म्हणजे ही ऊर्जा काय आहे? एक सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. क्लिअर झालं शिवानी मॅडम आणि सगळ्यांना? हो. जरा हो, हात क्लिअर. वगैरे दाखवून मला सांगा की यस क्लिअर म्हणून. ओके. कारण माईक आता चॅटबॉक्स तर बंद आहे. अजून चॅटबॉक्स चालू झाला का चुकून? अरे मी बंद केला होता ना. हाँ बंदच है. ठीक है. सो अभी चैटबॉक्स अपना बंद है. चलो, चला अटेंडन्स पण एंजल नंबर आहे.
तर आता आपण रेकीचे 5 सिद्धांत बघणार आहे. खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला रेकी शिकायची आहे, रेकी सोबत जगायचं आहे, रेकीचं बेनिफिट घ्यायचं आहे, तर तुम्हाला अगदी आजपासून आत्तापासून रेकीचे 5 तत्व अनुसरण करायला सुरुवात करायची आहे. मग काय आहे ते रेकीचे 5 तत्व? कठीण काहीच नाहीये. पहिले तर डॉक्टर मिकॉसी आणि रेकीचे तत्व केव्हा पाळायला सांगितले? ओनली फॉर टुडे. कुठे पाळायचे आहेत? ओनली फॉर टुडे. आता शिवानी मॅडमचाच माईक आपण ऑन करू, आज त्यांना व्हॉलेंटियर्स बनवून टाकू. शिवानी मॅडम, मला सांगा, घेतलेला एक श्वास परत येतो का? नाही. दुसरा कालचा घ्यावा दिवस लागतो. आपण आज जगू शकतो का? हम्म. कालचा दिवस जसा पुन्हा त्याचा आज नव्याने जगू शकतो का? नव्याने आ पुन्हा नव्याने दुसरा दिवस चालू होतो. नव्याने दुसरा दिवस चालू होतो. म्हणून डॉक्टर मिकाउसी, जे रेकीचे जनक आहे, रेकीचे रिडिस्कवर ज्यांनी केलेली आहे, त्यांनी रेकीचे 5 तत्व सांगितले. आणि ते 5 तत्व कुठे जगायला सांगितले? त्यांनी ओनली फॉर टुडे, आज मध्ये त्यांनी हे रेकीचे 5 तत्व जगायला सांगितलंय. तर जीवन कुठे आहे? आज मध्ये आहे. बरोबर आहे. जीवन कुठे आहे? आज मध्ये. आणि त्यांनी हे रेकीचे 5 तत्व ओनली फॉर टुडे, म्हणजे आज मध्ये जगायला सांगितलेले आहेत. मग कसं जगायचे हे तत्व, ते आपण बघूया. रेकीचं जे पहिलं तत्व डॉक्टर मिकॉसिननी सांगितलेलं आहे, ते म्हणजे केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी. केवल आज के लिए मैं चिंता नहीं करूंगा या करूंगी. आता मला सांगा, तुमच्या जीवनात कितीही संकट आलं आणि त्याच्यासाठी तुम्ही रोज रडत बसला, रोजच्या रोज तणाव घेतला, तर काहीतरी बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे का? येस ऑर नो? नाही भेटणार. सो आज के लिए चिंता. चला, सुधीर सरांना आपण व्हॉलेंटियर बनवून टाकू आता. अनम्यूट करा सुधीर सर. माईक ऑन करून ठेवा, म्हणजे मी जे प्रश्न विचारेल त्याचे उत्तर आपण देतात. तर सांगा, आज आपण कितीही चिंता केली तरी जीवनातला काही बदल करू शकणार आहे का? नाही. चिंता चितेप्रमाणे नाही. असते. चिंता चितेप्रमाणे असते. बरोबर आहे ना? हो, येस. चिंता करून आपल्याला चितेपर्यंत पोहोचायचं नसेल तर आजच्या दिवस चिंता करायची नाही. नाही. हा नियम सांगितलाय पहिला डॉक्टर मिकॉसिननी. दुसरा नियम जो सांगितलेला आहे, त्यांनी सांगितलं आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. दुसरा नियम काय सांगितलाय? आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. आता बघा, आजपर्यंत या जगामध्ये जेवढेही गुन्हे घडलेले आहेत, जेवढेही गुन्हे घडलेले आहेत, ते गुन्हे क्रोधातनं घडलेले आहे. मी हो. 2 गोष्टी तुम्हाला सांगते, की व्यक्ती कधीच एखादा खुनी किंवा गुन्हेगार नसतो, पण त्याच्याकडून गुन्हे घडतात. केव्हा घडतात ते आपण आता बघूया. 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगते. थोडं शांत त्या दोन्ही उदाहरणांकडे लक्ष द्या आणि मग सांगा कोण कोण संकल्प करायला तयार राहील, की आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. पहिलं उदाहरण सांगते. रिअल घटना आहे. एक सुंदर कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि 2 मुलं राहत होते. स्वतःचं घर होतं आणि चांगली नोकरी होती. आणि त्या कुटुंबाचा नियम होता की संध्याकाळचं जेवण ते एकत्रितपणे करायचे. छान नियम होता. अगदी हसत खेळत कुटुंब होतं. आणि एक दिवस काय झालं, पतीला बाहेर काहीतरी कामाचा तणाव असेल आणि पत्नीलाही दिवसभराचे कामं जास्ती झाले असतील. संध्याकाळी जेव्हा ताटं वाढले, सगळे जेवायला बसले 4घे जण, त्यावेळेस नेमकं भाजीत तिखट मीठ काय जास्ती झालं असेल, तर त्यावरनं पतीने बडबड केली की मी दिवसभर बाहेर काम करतो, तुमच्यासाठी कष्ट करतो, आणि घरी आल्यावर आपल्याला नीट जेवायलाही भेटत नाही, तुला एवढंही कळत नाही का? त्यावर पत्नीचा राग की मी सुद्धा दिवसभर तुमच्याच कुटुंबासाठी मरमर करते, आणि एखाद दिवस कमी जास्त झालं तर तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही का? ऍक्शन पत्नीची चुकली असेल की भाजीत काहीतरी कमी जास्त झालं. पतीमध्ये ऑलरेडी राग होता आणि त्यांनी त्याच्यावरही केलं. पत्नीने परत उत्तर दिलं आणि त्या 2 मिनिटाच्या प्रसंगात एकमेकांचा राग एवढा वाढला की पतीने रागाच्या याच्यात समोरचं ताट फेकलं आणि पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटामध्ये होत्याचं नव्हतं झालं. पत्नी गतप्राण झाली
आणि तेव्हा जेव्हा तो भानावर आला, त्या रागाच्या अग्नीतनं जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्याकडनं किती मोठी चूक झाली. त्यांनी स्वतः पोलिसांना बोलवून स्वाधीन केलं. पण तोपर्यंत एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. पत्नी देवाघरी गेली, तो शेवटी जेलमध्ये, आणि 2 मुलं अनाथ झाले. विचार करा, ही घटना कशामुळे घडली? वर्तमानाच्या क्षणामध्ये क्रोधाच्या अग्नीवर नियंत्रण ठेवता आलं नाही, म्हणून एवढी भयानक घटना त्या व्यक्तीपासून घडली. सांगा सुधीर सर, तो व्यक्ती खरोखर कुणी प्रवृत्तीचा होता का? मग ही घटना का घडली त्याच्या हातून? क्रोध. त्याचा स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण राहिलं नाही, आणि होत्याचं नव्हतं झालं. मग याच पद्धतीने जेवढेही भांडणातनं आपण खून झाल्याच्या घटना किंवा एखाद्यावर हल्ला झाल्याच्या घटना बघतो, या सगळ्या घटना कशातनं होतात? क्रोधातनं त्यामुळे होतात. क्रोधावर नियंत्रण नसल्यामुळे या गोष्टी होतात. दुसरं उदाहरण सांगते. एक सुधीर सांग, एक लहान मूल असेल, नर्सरी, KG 1, KG 2चं, तर तो जेव्हा घरी येतो शाळेतनं, तेव्हा कुणाला शोधत येतो? आईला. पहिल्या शोध कुणाचा? आईला. आईला. असाच एक दिवस एक मुलगा, गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. असाच एक दिवस एक मुलगा आपल्या आईला शोधण्यासाठी धावत घरी आला, म्हणजे कॉलेज शाळेतनं आला, आणि बॅग हॉलमध्ये फेकली. आणि त्याला माहिती आहे यावेळेस आई किचनमध्ये असते, म्हणून तो धावत आईकडे आई आई करत आला. नेमकं त्याच दिवशी आईने नवीन बोनचायनाचा कपांचा सेट आणलेला असतो. कितीचा असेल हो? 300, 400, 500, 600 तेवढ्याचाच असेल. आणि त्यावेळेस त्या मुलाचा धक्का, कारण मुलाला कोणाला मिठी मारायची होती? आईला. पण चुकून त्याचा डायनिंग टेबलवर ठेवलेल्या त्या कपांना धक्का लागतो, आणि कप पडतात, फुटतात. आई त्यावेळेस भांडी घासत असते, आणि तिच्या हातात सांडशी असते, आणि तिला फक्त कप फुटण्याचा आवाज येतो, आणि ती हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावते, आणि त्या छोट्या मुलाच्या डोळ्यामध्ये ती सांडशी जाऊन बसते, आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी होतो. मला सांगा, ही घटना देखील का घडली असेल सुधीर सर? क्रोधच. त्या आईच्या क्रोध, माझा नवीन कपांचा शोध. पण असंच लक्षात घ्या, हे जीवन अमूल्य आहे. या जीवनातला, आपल्या या देहातला प्रत्येक ऑर्गन अमूल्य आहे. आणि म्हणून आपल्याला या 2 उदाहरणांवरनं आज निश्चय करायचा आहे की केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. दुसरा, मिकाओसूंनी सांगितलं नेमकं, जीवन मोठं नाही बघायचं. कल हुआ, कल गुजरा हुआ कल भी हम दुरुस्त नहीं कर सकते, आने वाले कल को भी हम आज नहीं जी सकते. तर वर्तमानाच्या क्षणांना आपल्याला एनर्जी द्यायची, आणि ती पॉझिटिव्हिटीची. आणि इथे आपल्याला वर्तमानामध्ये रेकीच्या या 5 तत्वांसोबत जगायचं आहे. तर दुसरं तत्व, आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. किती लोक प्रॉमिस करतात आहे की रेकीचं हे तत्व पाळणार आहे? दुसरं तत्व सांगितलं, फक्त आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, माझ्या क्रोधावर नियंत्रण ठेवणार. चला हँडल्स करू, असं दाखवा. येस, आय एम रेडी. प्रत्येकाचा हात दिसला पाहिजे की आम्ही आमच्या जीवनामध्ये आजपासनं क्रोधावर नियंत्रण ठेवणार. कारण या जगामध्ये सगळ्या घडलेल्या कटू आठवणी, कटू घटना, त्या वर्तमानाच्या क्षणामध्ये क्रोधावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे घडलेल्या आहेत. कारण व्यक्ती कधीही खुनी प्रवृत्तीचा किंवा वाईट प्रवृत्तीचा नसतो. वर्तमानाच्या क्षणांमध्ये नियंत्रण तुटतं, म्हणून घटना घडत असतात. हम्म. नेक्स्ट, तिसरा नियम आहे, मी माझ्या जीवनचर्येसाठी सगळे कामं इमानदारीने करणार. बघा प्रश्न, आपलं वाक्य किती मोठं आहे. प्रत्येक कार्य इमानदारीने करेल. सांगा सुधीर सर, जर प्रत्येक व्यक्ती ज्याही डिपार्टमेंटला, एका डॉक्टरनी त्याचं काम इमानदारीने केलं, एका इंजिनियरनी त्याचं काम इमानदारीने केलं, एका कामगाराने त्याचं काम इमानदारीने केलं, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याचं काम इमानदारीने केलं, प्रत्येक माता भगिनींनी तिच्या घरातलं किचनचं काम इमानदारीने केलं, तर प्रत्येक ठिकाणची ऊर्जा कशी राहील? ज्या कामामध्ये शांत. इमानदारी आणि निष्ठा आहे, पॉझिटिव्ह. कसा येईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह येणार आहे. पण प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला काय बघतं? आता मी शिवानी मॅडमला अनम्यूट करायला सांगते. शिवानी मॅडम बघा, अनम्यूट होतो का तुमचं? माईक अनम्यूट करून बघा. बघा तिथे अनम्यूटचं, हा. शिवानी मॅडम, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही कुठल्या तरी तणावामध्ये आहे, किंवा तुम्हाला बरं नाही आहे, आणि त्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करता, तर त्यावेळेस तुमची एनर्जी कशी असते? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?
व्यवस्थित नाही होत, गडबड होते काही. आणि याच निगेटिव्हिटीनं केलेला स्वयंपाक कुठेतरी तुम्हालाही समाधान राहत नाही आणि कुटुंबाला सुद्धा निगेटिव्हिटी तुम्ही प्रोव्हाइड करता. कारण आपण जसं फोडणी घालतो, आपण फक्त चमचा फिरवत नाही, तर त्या फोडणीतनं आपण काय करत असतो, पॉझिटिव्ह ऊर्जा कुटुंबाला देत असतो. लक्षात घ्या, उदर भरण नव्हे हे जाणीचे यज्ञ कर्म, आणि त्या यज्ञामध्ये आहुती टाकणारा अन्न तुम्ही शिजवत असता. प्रत्येकाच्या उदरामध्ये निर्माण झालेल्या यज्ञ नावाच्या ऊर्जेला त्याची आहुती तुम्ही अन्नाच्या मार्फत देत असता. आणि मग तिथे तुमची पॉझिटिव्हिटी कशी असायला पाहिजे. म्हणून दोन पदार्थ कमी केले चालेल, पण जे करता ते फक्त पोट भरण्यासाठी अन्न नाही आहे. चार पदार्थ कराल आणि ते मनात अरे मलाच करावं लागतं या उद्देशाने कराल तर अर्थ नाही आहे. आवडीने करणारा. म्हणजे मला एकच आवडतं, मी माझ्या घरी सुद्धा मी दुपारी बिझी असते, माझ्या मुलांसाठी काही बनवायला मला वेळ नसते, कारण दिवसभर माझे सेशन असतात. मी घरात स्वयंपाक करणारी ती बाई अशी शोधते की तिने स्वयंपाक करताना, म्हणजे दुपारी जर मुलांना काही खाऊ घालायचं आहे आणि बनवायचं आहे, तर तिने आवडीने बनवायला पाहिजे. तिने ते काम म्हणून नाही केलं पाहिजे. जसे तिच्या मुलांवरती प्रेम करत असेल तसं तिने प्रेमाने माझ्या मुलांना बनवून खाऊ घातलं पाहिजे. कारण मला हे माहिती आहे, मी एनर्जी सायन्सचा अभ्यास करते आणि एनर्जी सायन्समध्ये प्रत्येक स्पर्शामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि व्हायब्रेशन आहे. आणि ते व्हायब्रेशन सकारात्मक असण्यासाठी आपले विचार आणि आपल्या विचारातनं वाहणारी ऊर्जा देखील सकारात्मक असली पाहिजे. तर ईमानदारी से उपजीविका के साधन जुटाऊंगा, मैं अपने ईमानदारी से, म्हणजे जे काही कर्तव्य आहे एखाद्या, प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करायचं आहे. आता बघा, तुम्हाला एक सोपा उपाय सांगते तणाव मुक्तीसाठी. बऱ्याच लोकांना ऑफिसचा तणाव जो घरात घ्यायची सवय असते किंवा घरातला, साधा उपाय सांगते. काय करायचंय, आपल्या घरात मध्ये घराच्या समोर एखादं झाड असतं ना, एक अदृश्य झोळी बनवा. तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडता तर घरातला ताण बाहेर न्यायचा नाही. एक झोळी टांगा की घरातला ताण काय करायचा सगळा, असं समजा की एक पिशवी आहे आणि त्या पिशवीमध्ये तुम्ही सगळं तर तणाव कोंबला आणि झाडाला नेऊन अडकवून टाकले. मग तो तणाव तिथेच ठेवून दिला आणि फ्रेश माइंडनी ऑफिसला गेलात, तुम्ही बाकीच्या कामाला गेला. आणि मग तिथे जो सगळा तणाव जमा झालेला आहे त्या तणावाला तुम्ही उचलून कुठे टांगला, परत त्या झाडाला आणून टांगला. पण आता विचार करा की तुम्हाला ऑफिसचा तणाव घरी न्यायचा आहे किंवा घरातून बाहेर काढलेला तणाव परत घरात न्यायचा आहे का? चॉईस कोणाची राहणार आहे? त्या झोळीला नंतर झोळीला टांगलेला तणाव तसाच राहू द्यायचा, बिलकुल न्यायचा नाही. आता हे उदाहरण मी कुठून शिकली, आमचे जे सर होते 10वीचे, म्हणजे 8वी 9वी 10वी आमच्या क्लासचे, त्यांनी एकच सांगितलं होतं. आम्ही त्यांच्याकडे ट्युशनला जायचो आणि त्यांचं फर्स्ट फ्लोअरवर घर होतं. तर ते म्हणे तुमच्या डोक्यात जेवढंही विचारांचं गाठोडं आहे ना म्हणे, ते तुम्ही पहिल्या पायरीच्या बाजूला, त्यांच्याकडे अशी जागा होती स्पेस, पायरी चढताना जो कोपरा शिल्लक राहतो की नाही आपला, तर त्या कोपऱ्यामध्ये तुमचं ते विचारांचा गाठोडं टाकून द्यायचं म्हणे. मग प्रत्येक पायरी चढताना एकच विचार करायचा की आम्ही इथे अभ्यास करायला येतोय आणि आम्ही पूर्ण अभ्यास करून जाणार. आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी जाताना ते फालतूचं गाठोडं न्यायचं असेल तर इच्छा नाही तर ते तिथेच पडलं राहू द्यायचं. किती सुंदर उपाय आहे बघा बरं. त्याच पद्धतीने आपण जर असा एखादा अदृश्य कोपरा आपल्या घराच्या रस्त्यात करून टाकला किंवा अदृश्य एखादं झाड बघून घेतलं, म्हणजे एक झाड आहे आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं जाताना सगळं टांगलं, वापस येताना ऑफिसचं ओझं त्याच्यावर टांगलं, म्हणजे घरातला तणाव ऑफिसमध्ये जाणार नाही आणि ऑफिसचा तणाव घरापर्यंत येणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कसे असणार, स्माइली. आणि स्वस्त. ज्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर स्माइल ठेवून तुम्ही काम कराल, रिझल्ट कसा येणार आहे? तर कोण कोण आता या पद्धतीचं प्रॅक्टिकल करून पाहणार आहे पुढचे 21 दिवस? अशी झोळी कोण कोण टांगून पाहणार आहे? हँडरेस फिर से होना चाहिए. हँडरेस में कंजूसी मत, कारण ते तुम्ही माझ्यासाठी नाही करत. तुम्ही जेव्हा हँडरेस करता तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत ती सूचना पोहोचते की यस, मी या गोष्टीसाठी हँडरेस केलेला आहे, आय एम रेडी. ते नकारात्मकतेचे गाठोडे आम्ही आमच्या घरात नेणार नाही आणि बाहेरचे घरातले गाठोडे एकदा बाहेर काढल्यावर परत नेणार, घरामध्ये आणणार नाही. आपण दिवाळीला साफसफाई करतो, तो जो कचरा आपण घराच्या बाहेर काढतो तो परत आपण साफसफाई, आता दसऱ्याची साफसफाई चालू असेल, परत घरात आणून भरतो का? मग विचारांची नकारात्मकता जी आपण बाहेर काढलेली आहे तिला परत का बरं चालू करायचं? चॉईस आहे का आपली ती? नाही. नाही. मग आजपासून आपल्याला प्रॉमिस करायचं आहे की त्या नकारात्मकतेच्या गाठोड्याला काही झालं तरी आपण परत नेणार नाही. नाही. त्या नकारात्मकतेच्या गाठोड्याला परत आपण घरामध्ये एंट्री देणार नाही.
त्यानंतरचा रेकीचा चौथा नियम सांगतो, मी आपले माता पिता अध्यापक बूढ़ों का सन्मान करूंगा या करूंगी. एक लक्षात घ्या, इथे जेवढेही त्या वयाचे लोक आहेत ज्यांना अजूनही आई वडिलांचा आधार मिळालेला आहे, त्यांच्यासाठी अजूनही तुमच्या जीवनामध्ये आई वडिलांचं छत्र आहे. स्वतःला भाग्यशाली समजा, कारण या जगामध्ये कुठलीही गोष्ट परत मिळवता येऊ शकते, पण आई वडिलांचं प्रेम परत मिळवता येऊ शकत नाही. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ असतील किंवा तुमच्या घरी राहू शकत नसतील पण तुमच्या गावामध्ये राहत असतील, जिथे कुठे तुमच्या आई वडील आहेत, एक फोन त्यांना अवश्य करा. खूप 2-3 मिनिटं नाही लागत तुम्हाला. 24 तासातले फक्त 2 ते 3 मिनिटं तुमच्या आई वडिलांसाठी राखीव करा. रोज त्यांची खुशाली विचारा. जर ते तुमच्या सोबत राहत असतील तर 2-4 मिनिटं, 5 मिनिटं थोडस त्यांच्या जवळ जाऊन बसा आणि त्यांची विचारपूस करा. बघा तुमच्या घरातलं वातावरण कसं बदलेल. आजही ते तुमचा आधार बनतील. एक सुंदर गोष्ट तुम्हाला सांगते. गोष्टीचं नाव आहे फिंगरप्रिंट. गोष्टीचं नाव आहे फिंगरप्रिंट. एका घरामध्ये एक ज्येष्ठ आजोबा असतात आणि ते ज्येष्ठ आजोबा वयोमानानुसार काठीने चालावं लागतं. त्यांच्यासाठी एक छडी घेतलेली असते घरी. एक दिवस ते हॉलमध्ये येतात पण छडी रूम मध्येच विसरतात आणि त्याच्यामुळे ते जे छडी विसरलेले असतात त्यामुळे भिंतीला आधार घेत ते हॉलमध्ये येतात. पण हॉलमध्ये येण्याच्या आधी त्यांनी डोक्याला हातपाय दुखत असतील तर हातापायांना तेल लावलेलं असेल आणि त्या तेलाचे ठसे, त्यांच्या बोटांचे जे फिंगरप्रिंट असतात ते हॉलच्या भिंतीवर उमटतात. जो आधार त्यांनी घेतलेला असतो हॉलच्या भिंतीचा, त्या भिंतीवर त्यांच्या हाताचे ठसे उमटतात आणि ते बघून सून त्यांच्यावर चिडते. संध्याकाळी त्या आजोबांचा मुलगा घरी येतो आणि पत्नी त्यांना म्हणते, बघा तुमच्या वडिलांनी भिंत कशी खराब केलेली आहे, कुणी आले तर कसं वाटेल वगैरे वगैरे. आणि वडिलांना सांगा काही लागत असेल तर रूम मध्ये आवाज द्या पण बाहेर यायचं नाही, असं ती पतीला आदेश देते. पती नाईलाजाने वडिलांच्या रूम मध्ये जातो आणि वडिलांना म्हणतो की बाबा काय लागतं सांगत चला, पण पडाल बिडाल बाहेर यायची गरज नाहीये. तुम्ही तुमचा तोल सांभाळू शकत नाही तर जे काही पाहिजे तुम्ही इथेच मागवा. त्यानंतर 15 दिवस ते बाबा घराच्या बाहेर निघत नाही, त्या रूमच्या खोलीच्या बाहेर निघत नाही. आणि त्या 15 दिवसात ते या जगाचा निरोप घेतात. आणि सगळ्या विधी झाल्यानंतर घरामध्ये रंगरंगोटीचं काम चालू होतं. त्या आजोबांना एक नातू असतो. तो नातू खूप रडायला सुरुवात करतो आणि विरोध करतो त्या रंगरंगोटीमध्ये. त्या सगळं काही करा पण ते माझ्या आजोबांची शेवटची निशाणी आहे, ते मिटवायचे नाही. म्हणून भयानक तो मुलगा रडतो. अगदी 7-8 वर्षाचा तो मुलगा असतो, पण आजोबांची ती माझी शेवटची निशाणी आहे, ती तुम्ही मिटवायची नाही म्हणून आईवडिलांना त्रागा करतो. मग तो पेंटर म्हणतो काळजी करू नका. त्या मुलाचं रडणं पाहून मी या फिंगरप्रिंटच्या आजूबाजूला सुंदर फुलं वेली काढून देतो, म्हणजे ते वाईटही दिसणार नाही आणि फुलं वेलींमध्ये तुमची भिंत पण सुशोभित दिसेल. असं करता करता त्या घराला जेव्हा जेव्हा रंगरंगटी होते ते फिंगरप्रिंट सांभाळल्या जातात. मुलगा मोठा होतो, त्याचं लग्न होतं आणि तो देखील एका मुलीचा पिता बनतो. आणि तिच्या शाळेमध्ये एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन होते आणि त्यात त्या मुलीने ते फिंगरप्रिंट आणि त्याच्या वेली काढलेल्या असतात. आणि टीचर विचारतात हे काय काढलं, तेव्हा ती सांगते की आमच्या घरात असे जतन केलेले एक फिंगरप्रिंट आहे जे माझ्या बाबांचे, माझ्या पप्पांच्या आजोबांचे फिंगरप्रिंट आहे. आणि त्यामुळे त्या मुलीचा पहिला नंबर येतो. आणि ती शाळेतनं जेव्हा येते आणि तिचे आजोबा सोफ्यावर असतात, म्हणजे जे आजोबा त्या मुलाचे वडील ते आजोबा झालेले असतात आणि त्या आजोबांना ती दाखवते की बघा मला हे चित्रकलेचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि ते आजोबांना सांगते की मला आपल्या ह्या भिंतीवर जे हे आहे डिझाईन, याच्यामुळे मला टीचरने विचारलं की हे नेमकं काय आहे, मी सांगितलं म्हणून बक्षीस मिळालं. ते आजोबा स्वतः म्हातारे झालेले असतात आणि ते फिंगरप्रिंट बघून त्यांना असं वाटतं की काश
म्हणजे ते उठायला प्रयत्न करतात आणि त्यांचा तोल जातो, आणि तो तोल जातो तसाच त्यांचा मुलगा त्यांना सावरतो, आणि त्यांना नकळत जाणीव होऊन जाते की ज्यावेळेस माझ्या बाबांना आधाराची गरज होती तेव्हा मी त्यांना आधार देऊ शकलो नाही, त्यांची छडी बनू शकलो नाही. आणि जर मी त्यावेळेस बाबांचा आधार बनलो असतो तर कदाचित माझे बाबा अजून काही काळ माझ्यासोबत असते. आणि त्याचा त्यांना खूप पश्चाताप होतो. आणि म्हणून एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या घरात ज्येष्ठ आहे त्या ज्येष्ठांचा आदर करा. ते कुठल्याही स्वरूपात असतील, तुमच्या जीवनात गुरु स्वरूपात असतील, का आवश्यक आहे? कारण मी तुम्हाला सांगते, आपले एक स्टुडंट आहेत ज्यांचे आईचा, कदाचित मी स्टोरी सांगितली असेल, आईचा आणि ते गाडीत जात असताना त्यांचा अचानक अपघात झाला, आणि त्या अपघातामध्ये आई गेली, आणि हे जे सर होते हे कोमामध्ये गेले. आणि त्याच्यात कोमात गेल्यानंतर त्यांना जेव्हा होशमध्ये आले तर ते त्यांचा 13 वर्षाचा पास विसरलेले होते, कारण अपघाताच्या वेळेस त्यांचं वय 13 वर्ष होतं त्या सरांचं. आता ते 40 वर्षाचे आहेत. आणि माझ्याकडे क्लास केला तेव्हा त्यांचं वय काहीतरी 33 वर्ष 34 वर्ष होतं. आणि त्यांना ती 20 वर्षाची खंत होती की मला माझी आई कधीच अनुभवायला भेटली नाही. मला, कारण त्यावेळेस असे आजच्यासारखे व्हिडिओ नव्हते, मोबाईल नव्हते, की कोणाचा व्हिडिओ, एखाद्या लग्नातली छोटीशी क्लिप त्यांची आईची बघितलेली होती, बाकी त्यांच्या मावशीने सांगितलं होतं तुझी आई अशी होती, असा स्वभाव होता, अशी दिसायची, हीच त्यांच्या आईची आठवण होती. ताई खूप व्याकुळ व्हायचे की आई मला एकदा तरी अनुभवता आली असती. मी त्यांना म्हटलं, आज सर एक आईला पत्र लिहा, ज्या काही तुमच्या मनात आईला व्यक्त करायच्या भावना आहे त्या लिहा, आणि आईच्या फोटोसमोर वाचून दाखवा. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ते क्लासमध्ये आले, मॅडम म्हणे काल पत्र लिहिलं आणि आज डोळ्याच्या अश्रूंमधनं ते सगळे आईबद्दलचे भाव जे होते ते वाहून निघाले. आणि तुमच्या त्या एका पत्राच्यामुळे आईला परत भेटल्याचा अनुभव झाला. आणि म्हणून सांगते, जोपर्यंत हे नाते आपल्या जवळ आहे ना, आपण भाग्यशाली आहोत. आनंद घ्या त्या नात्यांचा. कारण एकदा का, अक्षरशः काल जी आपल्या क्लासला सुट्टी होती, आमच्या एका नातेवाईकांकडे डेथ झाली. एकाच घरचे दोन, म्हणजे 20 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील 55 वर्षाचे, करंट लागून त्यांची डेथ झाली. काल जसं आम्ही स्टेशनवर उतरलो तिथे त्यांचं बॅनर लागलेलं होतं भावपूर्ण श्रद्धांजलीचं. विचार करा, मग आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो, तिची परिस्थिती बघितली. व्यक्तीमुळे काही अडत नाही, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा. आज एका क्षणात पूर्ण एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर जोपर्यंत नाते आपल्या जीवनात आहे, रिस्पेक्ट करा, कुठल्याही स्वरूपात असतील. प्रत्येकाने, असं नाही लहानांनी मोठ्याचाच रिस्पेक्ट करा, मोठ्यांनी सुद्धा लहानांच्या भावना समजून घ्या. कारण नवीन आहेत ते, त्यांना अनुभवाची कमी असली तरी सुद्धा त्यांचा, तुमच्या काळ आणि त्यांचा काळ याच्यामध्ये एक विचारांची तफावत चालू झालेली आहे. ती तफावत दर पिढीला सहन करायची आहे. एकमेकांच्या तफावतीमध्ये या गोष्टी होत नाही. लिटरली सांगते की मी, माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला केसेस असतात ना, तर त्या दिवशी एक मुलगी आली होती, पती पत्नी दोघे इंजिनियर होते. आणि ती मुलगी म्हणे की मॅडम मला काही हो, एक तर यांनी आई वडिलांसाठी वेगळं निघावं, नाही तर मला डिवोर्स पाहिजे. 6 महिने लग्नाला झालेले होते. दोघेही अभियंता होते, चांगल्या पोस्टवर काम करत होते, मुलीला गव्हर्नमेंट जॉब होता, मुलाला मोठ्या पॅकेजची नोकरी होती. आणि ती मुलगी म्हणे की मला राहायचंच नाहीये. मग मी तिला सांगितलं की बाबा, बेटा तुला भाऊ किती आहेत म्हटलं. तर ती म्हणे एक भाऊ आहे. म्हटलं लग्न झालं का? नाही म्हणे व्हायचंय. म्हटलं ठीक आहे, आता तू डोळे बंद कर. मी व्हिज्युअलायझेशनचं प्रॅक्टिकल करत असते, एनएलपीचं सेशन घेते त्यांचं. आणि तिला विचारलं की डोळे बंद कर, बघ तुझ्या भावाच्या लग्नात तुम्ही किती आनंदी आहेत, सगळे आहेत. आणि बघ आता तुझ्याकडे वहिनी आली आहे, अगदी छान वागते, पण 6 महिन्यानंतरचा काल बघ. आणि सेम प्रॉब्लेम जो तुला होतोय ना तेच तुझ्या वहिनीला होत आहे. आणि वहिनीने तुला तीच अट टाकली, तुझ्या वहिनीने पण तीच अट टाकली जी आज तू टाकत आहे, की एक तर वेगळं निघ, नाही तर डिवोर्स दे. डोळे उघड पटकन. त्या क्षणाला मी पटकन डोळे उघडायला सांगतो, आता डोळे उघड. लगेच तिच्या डोळ्यासमोर जसं ते दृश्य आलं, मी तिला डोळे उघडायला सांगितलं, आता सांग, तुझ्या आईवडिलांची जी अवस्था आहे तीच तुझ्या पतीच्या आईवडिलांची होईल की नाही होईल? किंवा जे दुःख तुझ्या भावाच्या नशिबी येत आहे तेच तुझ्या पतीच्या नशिबी येणार, त्याच घालमेळ त्यांना होणार आहे. मग तू एक सुशिक्षित मुलगी आहे, चांगल्या जॉबवर आहे, तर तू
समजून घेऊन घरी कामाला जो काही त्रास होतोय बाई लावा, पण घरामध्ये कुटुंब तोडू नका. कारण एक लक्षात घेऊ, क्षणभंगूर आयुष्य कसंही जगलं तरी संपणार आहे. साधे जितनी चाबी भरी रामने उतना चले किलोना. पण त्या दिवसाला आपण कसं जगतो ना, त्या जगण्यावर आपल्या जीवनाच्या सगळ्या ऊर्जा थांबणार आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येक नात्याला जपायला शिका, असं रेकी सांगतं. ते नातं कुठल्याही स्वरूपात तुमच्या जीवनात असेल तर त्या नात्याला रिस्पेक्ट करा आणि त्या नात्यांना जगा. आणि शेवटचं पाचवं तत्व जे रेकीचं सांगितलेलं आहे, सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूंप्रती थँकफुलनेस ठेवा. सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूंप्रती थँकफुलनेस ठेवा आणि इमानदारीने आपलं काम करा. आता सुधीर सर, चप्पल घालता का तुम्ही? होय. बूट, होय. स्लीपर? होय. आत्ताच्या या वयापर्यंत किती स्लीपर, चप्पल, बूट तोडले सांगा? स्लीपर कमी आहे. नाही नाही, किती चप्पल किती किती संख्येत वापरले असतील तुमच्या वयानुसार? आतापर्यंत मोजले का कधी चप्पल, बूट, स्लीपर किती वापरून झाली? नाही नाही, 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 तसं काही नाही. नाही मोजले ना? आता माझ्या एका अच्छा. शब्दाकडे लक्ष द्या. प्रत्येक व्यक्ती चप्पल, बूट, सँडल घालतो. आणि हे जे चप्पल आहे, बूट आहे, सँडल आहे, काय करतात आपल्यासाठी? उन्हाचे चटके आपल्याला लागू देत नाही पायांना, पावसाळ्याचा चिखल लागू देत नाही, की थंडीतली थंडी आपल्याला स्पर्श करू देत नाही. काटा जरी चपलेत रुतला तर तो तिच्या सहनशीलते पलीकडचा असेल तर ती शोषून घेते, आणि तिच्या सहनशीलतेच्या पलीकडेचा असेल तर तो आपल्या पायाला बोसतो. बरोबर की नाही? ती चप्पल एक आपल्यासाठी एवढं काम करते. सांगा सुधीर सर, किती वेळा त्या चपलेला थँक्यू म्हटलं आजपर्यंत? नाही म्हटलं. विचार करा, मनुष्य प्रत्येक वस्तूचा उपभोग घेतो, पण इतका स्वार्थी असतो की तो थँक्यू म्हणत नाही. आणि रेकी तुम्हाला ते थँकफुलनेस देते की सजीव किंवा निर्जीव कुठलाही वस्तू किंवा व्यक्ती तुमच्या कामात पडत असेल तर तुमच्या मुखातनं पहिला थँक्यू शब्द निघाला पाहिजे. त्या थँक्यू मध्ये खूप मोठी पॉवर आहे. आपल्या मनात आपल्याला असं वाटतं, पण गृहीत धरतो. सिंधुताई सपकाळांचं एक सुंदर वाक्य तुम्हाला सांगते. त्यांनी म्हटलं होतं, तुमच्या घरामध्ये जर गृहिणी असेल, ती माता भगिनी पत्नीच्या स्वरूपात असेल, घरी आल्यावर तिला एक शब्दांनी म्हणा, का ग थकलीस का? आणि तिच्या मोठी असेल तर नमस्कार करा, लहान असेल तर तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवून का ग थकलीस का हा शब्द वापरा. बघा, तिच्या कष्टाचं अर्ध ओझं कमी होऊन जाईल. आणि माझ्या मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये ज्या स्वरूपात पुरुषाचं वास्तव्य आहे त्याला गृहीत धरू नका. तो पण तुमच्यासाठी जगतो आहे, कष्ट करतो आहे. तर त्याला घरी आल्यानंतर प्रेमाने एक ग्लास पाणी द्या. चहा पीत असेल तर चहा द्या, नसेल पीत तर त्याची दिवसभर कसा गेला, का हो आजचा दिवस तुमचा कसा गेला, मुलांना विचारा, का रे आजचा दिवस कसा गेला. बघा, घरातलं वातावरण या संवादातनं किती सुंदर होऊन जाईल. आपण काय करतो, समोरच्या व्यक्तीला अंतरात्मा म्हणजे काय म्हणतो, अंतर्यामी समजतो. तुमच्या सुखदुःखाचं बगर बोले अरे हो जाएगा. अरे त्या छोट्याशा बाळाला रडावं लागतं भूक लागली सांगण्यासाठी, ज्याला बोलता येत नाही. मग तुम्हाला देखील तुमच्या जीवनात जे लोक आजूबाजूला आहेत ना, त्यांना व्यक्त व्हावं लागेल. बरोबर आहे? हक्काने मागा, मिळेल. पण काय करतो आपण, गरजेपेक्षा जास्त अपेक्षा करायला लागलेलो आहे. सुखाच्या मागे धावता धावता कळतच नाही किती धावलं तरी एक दिवस ती शर्यत संपणार आहे हो. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपण पोचवायला जातो, ती हिंट असते, बेटा तेरा भी नंबर कभी ना कभी लगने वाला है. पण अशा किती लोकांना पोचवून देखील आपल्यामध्ये तो भावच जागृत होत नाही. जीवन खूप सुंदर आहे, का त्याला द्वेष, ईर्ष्या, क्लेश यामध्ये आपल्याला फसवून ठेवायचं आहे? आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला सुंदर जगायला लागा. जीवन खूप आनंदी आहे, त्याला आनंदाने कवटाळायला लागा. तर मग जीवन खूप सुंदर होईल. आणि का हे सत्य? कारण घेतलेला श्वास परत कधी येत नाही हो. म्हणून आहे त्या श्वासाला आनंदाने जगायचं प्रॉमिस मला कोण कोण करताय? इथून पुढे जेवढेही श्वास आपल्याकडे आहे ते परम सुखानी
समाधानाने, आरोग्याने, ऐश्वर्य संपन्नाने आणि दीर्घायुष्याने भरायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण या रेकी ऊर्जेला आपल्या जीवनात स्थान देणार आहे. रेकीचे 5 तत्व हे आपलं इथून पुढे जीवन असणार आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि खरोखर जर तुम्ही या रेकी ऊर्जांसोबत जगलात तर त्या सुंदर आयुष्याची सुंदर अनुभूती तुम्ही सहजतेने जीवनामध्ये घेऊ शकणार आहे. तर ही रेकी खूप सुंदर आहे. आणि म्हणून सगळ्या चेतन अवचेतन वस्तूंप्रती आजपासून थँक्यू म्हणायला लागा. तुम्हाला सांगते की वस्तूंना वापरल्यावर ऊर्जा, माझ्याकडे पेंडुलम डाउसिंगचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याच्यामध्ये आपण कुठल्याही वस्तूची एनर्जी चेक करू शकतो. एकच मिनिट, आपल्याकडे एनर्जी चेक करायला माझा डाउझर सध्या इथे आहे का? एक मिनिट मॅडम, तुमची ओढणी द्या बरं. जी काही आता आपल्याकडे या मॅडम आहे, यांची ओढणी आपण थोडीशी चोळामोळा करू आणि तिला इथे टाकून देऊ. ठीक आहे. आता या ओढणीला चोळामोळ केलं. माझ्याकडे पेंडुलम डाउझर आहे, त्याच्यासोबत औरा स्कॅनर पण आहे, पण आता औरा स्कॅनर दाखवायला वेळ नाही आहे. त्याच्यामुळे मी आता विचारते, हे डाउझर ऍट प्रेझेंट या ओढणीची एनर्जी कशी आहे? हा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे का? कारण ही ओढणी चोळामोळा केलेली आहे, म्हणून ही एनर्जी कशी आहे? अँटी क्लॉकवाईज दाखवत आहे. याचा अर्थ काय? या ऊर्जा ओढणीमध्ये आता निगेटिव्हिटी. बट ओ मॅडम, याला थोडं नीट घडी करून द्या. आता मी त्या मॅडमला सांगते की त्या ओढणीला छान घडी करून द्या. बघूया काय फरक पडतो. जेव्हा तुम्ही वस्तूला त्याच पद्धतीने विचार करा, नात्याला कसं घडवता, घरामध्ये कपडे कसे ठेवता, घरामध्ये वस्तू कशा अरेंज केलेल्या आहे, जिथे विचार करा, जर खूप सारा पसारा आहे तिथे तुम्हाला फ्रेश एनर्जी वाटेल का? खूप सारा कचरा पडलेला आहे तिथे फ्रेश एनर्जी वाटेल का? जसं मगाशी म्हटलं की दिवाळीची दसऱ्याची साफसफाई केलेली, आपण परत तिला घरात आणून टाकतो का त्या कचऱ्याला? तो बाहेर टाकतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या माइंड मध्ये इतकं छान पॉझिटिव्ह येऊन जायचं आहे की चाहे कुछ भी हो जाए तससे मस न होणे पाहिजे. निगेटिव्हिटी आपल्याला स्पर्श पण केला नाही पाहिजे. तर बघा, आता त्याच ओढणीला नीट घडी करून ठेवलं आणि आता जर मी विचारलं की ऍट प्रेझेंट या ओढणीची एनर्जी कशी आहे? आता जे लोक पेंडुलम डाउजिंग माहिती आहे त्यांना माहिती आहे की पेंडुलम डाउजिंग आपोआप फिरत असतं, त्याला कुणीही स्वतःहून फिरवत नसतं. आता हे क्लॉकवाईज फिरायला लागलेलं आहे, मगाशी अँटी क्लॉकवाईज फिरत होतं. म्हणजेच नीट नेटकं घडी करून जेव्हा ही ओढणी ठेवल्या गेली तर लगेच काय झालं, या कपड्यातली ऊर्जा सकारात्मक झाली. आणि म्हणून याच्यावरनं लक्षात घ्या की आपल्या डोक्यामध्ये जर आपण नकारात्मकता भरून ठेवली तर काय होणार आहे? आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकतेच्या ऊर्जा ट्रान्सफर होणार आहे. आणि जर का आपण पॉझिटिव्हिटी ठेवली तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा आपण अनुभव करू शकणार आहे. मग आता काय करायचंय? पॉझिटिव्ह ऊर्जा कॅरी करायची आहे की नकारात्मक ऊर्जा कॅरी करायची आहे? काय करणार? कैसे विचार होणे चाहिए शिवानी मॅडम, बताओ. इथून पुढे काय होणार? रेकीचे 5 तत्व आपलं जीवन असणार. पॉझिटिव्ह विचार. आणि रेकीच्या 5 तत्वांसोबत बोलायचं जगणार. बोलायचं आहे मला मॅडम, बोलू मी. बोला बोला. माझ्या मनात ना भीती आहे कसली तरी, की काहीतरी होईल असं. मॅडम, एक निगेटिव्ह. त्याच्यासाठी ना आपण एक NLPचं सेशन असतं आपल्याकडे, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आता तुमच्या मनात भीती आहे, याचा अर्थ काय? त्या भीतीसाठी काहीतरी जे काही कारण आहे ते तुम्ही माइंडमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. आणि ते NLPचं सेशन मध्ये आपण काय करतो की ते जे प्रोग्रामिंग झालेलं आहे तुमचं त्याला डिलीट करतो आणि त्याच्या जागी कॉन्फिडन्स वाली नवी ऊर्जा टाकत असतो. ठीक आहे. तर आपण त्या पद्धतीने या ऊर्जांवर काम करून ती पॉझिटिव्हिटी आपण आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. काय झालंय ना आता, काल माझ्या बहिणीचे मिस्टर एक्सपायर झाले, अगदी कमी वयात, 36-37. त्या बहिणीला भेटायला जायचंय आम्हाला उद्या चिपळूणला. मी आता सध्या कोल्हापूरमध्ये आहे. पण ती भीती आहे मला, मी तिथपर्यंत व्यवस्थित जाऊन येऊ शकेन की नाही. प्रवास झेपेना झालाय मला. मन चंगा तो कठवते में गंगा. कॉन्फिडन्स ठेवा. ठीक आहे. आता मी जिथे काल गेली होती भेटायला, तिथे 20 वर्षाचा मुलगाच होता तो, आणि त्याचे वडील 55 वर्षाचे होते आणि एकाच घरातले 2 व्यक्ती. तर असे प्रसंग होत असतात. आपल्याला त्या प्रसंगांमधनं समोरच्याला फक्त आपण आधार देऊ शकतो, करू काहीच शकत नाही. तेवढ्या आधारासाठी आपण तिथपर्यंत जात असतो. बरोबर. ओके. तर भीती बाळगू नका. तुम्ही पॉझिटिव्ह याच्याने जा, सगळं व्यवस्थित असतं. ठीक आहे. ओके. थँक्यू. थँक्यू.
तर बघा, हे झाले रेकीचे 5 तत्व जे इथून पुढे आपण आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात करणार आहे. आणि आता रेकी शिकल्याने फायदा कळतो, बेनिफिट्स ऑफ रेकी हा विषय बघूया. तर रेकी एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. प्रथमतः ती आपल्यातील निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. काय करते? प्रथमतः आपल्यामध्ये असलेले सगळे निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. रेकी शरीर के नैसर्गिक शक्ति को संतुलन स्थापित करती है, विकृतियों को रोककर सकारात्मकताओं को लाती है. आपल्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या नकारात्मक विकृतींना थांबवून नवीन सकारात्मकता ती आपल्यामध्ये देत असते. रेकी व्यक्ति के आध्यात्मिक और व्यक्तिगत विकास के लिए प्रभावी साधन है. आध्यात्मिक विकास के साथ प्रभावी साधन है. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धति है. इससे किसी भी प्रकार की कोई हानि नहीं होती. इससे किसी भी प्रकार की कोई हानी नहीं होती. रेकी काय नाही आहे? तर रेकीचा कुठल्याही धर्म पंथासोबत काही संबंध नाही आहे. रेकीचा कुठल्याही तंत्र मंत्राशिवाय काही संबंध नाही आहे. रेकीची मौली विद्या, राक्षसी विद्या यासोबत काही संबंध नाही आहे. रेकीचा संमोहन, हिप्नोटिझम यासोबत काही संबंध नाही आहे. ठीक आहे. रेकीला जात धर्म पंथ, नकारात्मकता, तंत्र मंत्र विद्या, हिप्नोटिझम, राक्षसी विद्या, मौली विद्या यासोबत रेकीचा काही संबंध नाही. रेकी म्हणजे प्राण ऊर्जा. रेकी म्हणजे काय आहे? प्राण ऊर्जा जी तुमच्या माझ्यामध्ये सतत प्रवाहित होत असते. रेकी काय नाही करू शकत? तर रेकी जन्मता असलेले दोष दूर करू शकत नाही. पण माझी एक गुरु भगिनी आहे, तिने काय केलं, आपल्या मुली, तिची 13 वर्षाची मुलगी होती जी स्पेशल चाइल्ड होती. तिला ती 13 वर्षाची असताना कळलं की रेकी नावाची ऊर्जा आहे जी त्या मुलीला बरं करू शकते. तिला हीच भीती वाटायची की आपण आहोत तोपर्यंत ठीक आहे, आपण नसताना मुलीचं काय. या भीतीने तिने रेकीची इतकी प्रॅक्टिस केली, मुलीला प्रॉपर हिलिंग दिलं. आणि त्या मुलीला अ, आता ती किती 35 वर्षाची ती मुलगी आहे आणि स्वतःचे स्वतः कामं करू शकते. लग्न नाही झालं अजूनपर्यंत, पण ती सेल्फ डिपेंडंट झालेली आहे. अगदी स्वतःचे स्वतः कामं करते आणि आईला देखील तिच्या कामामध्ये मदत करते. त्याच्यानंतर आपल्याकडे एक उदाहरण आहे. आता तुम्हाला माहिती आहे की ऑटिस्टिक मुलं खूप जास्ती हे होतात आहे मोबाईल आणि सगळ्या गोष्टीमुळे. आता ऑटिझम हा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच मुलांमध्ये बघायला मिळतो. या वर्षी तो 10वीचा निकाल लागला. आपले एक रेकी ग्रँडमास्टर स्टुडंट आहे, त्यांचा मुलगा त्या रेकीच या गोष्टीसाठी शिकला होता. सगळे टीचर्स आणि सगळ्यांना नातेवाईकांना माहिती होतं की हा 10वीच्या पेपरला 3 तास बसू शकत नाही. शिक्षकांनाही माहिती होतं की हा 3 तास बसण्याला एक मुलगा नाही. पण तो मुलगा 3 तास त्याच्या आईने जी रेकीची प्रॅक्टिस केली, वर्षभर जे आईने त्याला हिलिंग दिलं, हिलिंग ग्रीड लावलं, याच्यामुळे तो मुलगा 3 तास परीक्षेला बसला आणि मागच्या परीक्षेमध्ये 70% पास झाला. अरुणा मॅडम आहेत, त्या मॅडमचा मुलगा आहे. आणि लिटरली त्या जेव्हा त्या मुलाचा रिझल्ट लागला 10वीचा, बोलणं कमी आणि मॅडमच्या आनंदाश्रू गळागळा वाहत होते. तर इट इज द रिझल्ट ऑफ रेकी. तुम्ही जर जुने रेकॉर्डिंग बघितले तर तिथे तुम्हाला त्यांचं ते दिसेल. तर हे जे आहे रेकी ते काम करू शकते जिथे रेकी डॉक्टर म्हणतात ना, अब इस पेशंट को दवा की नाही दुआ की जरूरत है. ही रेकी तिथून चालू होत असते आणि आपल्या जीवनाला ती पॉझिटिव्हिटी त्या आनंदापर्यंत पोहोचवत असते. तर रेकी खरोखर सांगते, नेहमी मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. रेकी मृत्यू नाही टाळत. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात रेकी पडत नाही. ठीक आहे, कारण रेकी कोणती जादूची छडी नाही. घुमवलं आणि तथास्तु म्हटलं की झालं. रेकी मृत्यूच्या जन्म मृत्यूच्या याच्यात येत नाही. हा, अगर कोई व्याधी हद से बडी, तर पेशंटचा वेळ, आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही कॅन्सर रिकव्हरीचा एक व्हिडिओ बघू शकता. तर त्या किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डरचा एक व्हिडिओ आहे, जो डॉक्टर स्वतः ज्यांच्या घरात 3 डॉक्टर आहे त्यांच्या घरचा आहे. तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की युट्यूब चॅनल, माझं वर्टेक्स हॅपी लाईफ या नावाने युट्यूब चॅनल आहे, ज्याची लिंक तुम्हाला रेकॉर्डिंगचं रोज येते. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला ते कॅन्सर फाईटचा व्हिडिओ भेटेल. त्या मॅडमला डॉक्टरांनी त्यावेळेस 2019-20 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झालेला आणि 40 दिवसाचं आयुष्य सांगितलं होतं. किती दिवस? जगाच्या पाठीवर कुठेही न्या, 40 दिवसाचं आयुष्य आहे. टचवूड सांगायला आनंद होतो की 2025 संपायला येतात, शी इज ओके नाऊ. आणि त्यांचा व्हिडिओ 2023 मध्ये दिलेला आहे त्यांनी. 2022च्या एंडिंगला तो व्हिडिओ, 2023च्या जानेवारीत मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या कॉन्फरन्समध्ये मी तो विषय प्रदर्शित केला होता, सायंटिफिक रिझल्ट ऑफ द रेकी. तर लक्षात घ्या, रचना शहा मॅडम होत्या, त्यांना तो 4 स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
परिस्थिती ही होती की रोज त्यांच्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं आणि ते काढायला न्यावं लागायचं. त्यांच्या शरीरावर एवढी स्वेलिंग आली होती, पोटावर एवढी स्वेलिंग आली होती, पण त्यांना विदाऊट एनी ऑपरेशन रेकी आणि जे काही त्यांचे उपचार, आपण कुठल्याही पेशंटचे मेडिकल ट्रीटमेंट थांबवायला लावत नाही. हळूहळू त्या रिपोर्ट्सला बघून डॉक्टर मेडिसिन थांबवतात आणि पेशंट ठीक झाल्यावर मेडिसिन बंद होतात. मला स्वतःला थायरॉइड डिटेक्ट झाला होता सेकंड प्रेग्नन्सी नंतर. आता माझा लहान मुलगा 15 वर्षाचा आहे. टचवूड गेल्या 14 वर्षापासून मी थायरॉइडची कुठलीही गोळी घेत नाही. डॉक्टरांच्या म्हणजे एक प्रिकॉशन म्हणून वर्षातनं 2दा थायरॉइडचा रिपोर्ट काढते, पण रिपोर्ट नॉर्मल असतो. इट इज ओनली बिकॉज ऑफ रेकी. एकच मिनिट. एक मिनिट. हॅलो. ठीक आहे, चलो. तर एक लक्षात घ्या, फक्त शस्त्रक्रियेद्वारा काढून टाकलेला ऑर्गन परत रिनिर्मित आपण रेकीतनं नाही करू शकत. रेकी ही प्रकृतीने मानवाला दिलेली खूप अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. केवळ 1 किंवा 2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचं ज्ञान आणि अनुभव आपण प्राप्त करू शकतो. आता तुम्ही म्हणाल मॅडम 1 आणि 2 दिवसाचं शिक्षणाद्वारा करू शकतो, मग तुम्ही एवढे 10 दिवस का घेता? आता त्याचं उदाहरण सांगते. मी जेव्हा रेकी शिकली तर आमचं 2 दिवसाचं प्रशिक्षण झालं. किती दिवसांचं? 2 दिवसाचं. सर कुठले होते? भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर. आणि ते आले आमच्या शहरात, 2 दिवस ट्रेनिंग घेतलं आणि चालले गेले. आणि तेव्हा ट्रेनरचा नंबर पण आपल्याकडे राहत नव्हता, काही प्रश्न पडेल तर विचारायला. रेकॉर्डिंग पण भेटलं नव्हतं की आपण काही रिपीटेड बघू शकू. त्यांनी जे नोट्स दिले होते फक्त तेवढ्याच नोट्सचा अभ्यास करू शकलो. ठीक आहे, त्याच नोट्सचा अभ्यास करू शकलो. काय समजलं? आता सारखे त्यावेळेस युट्यूबवर व्हिडिओ पण एवढे रेकीचे उपलब्ध राहत नव्हते, कारण आम्ही शिकलो तेव्हा रेकीला गुप्त विद्या म्हणून शिकवले जात होते. त्याचे सिम्बॉल सुद्धा कोणाला सांगता येत नव्हते. म्हणजे जो फक्त गुरुकडून ज्ञान घेतो त्यालाच फक्त ते सिम्बॉल माहिती होते. आता तर सगळे सिम्बॉल गुगलवर भेटतात, फक्त की अटुनमेंट शिवाय वापरता येत नाही रेकी ऊर्जा, एवढं मात्र आहे. तर मग काय झालं? क्लास झाला, आपल्याला ते जे काही समजलं तेवढं, बाकी तर मग अभ्यास करून करून इथपर्यंत पोहोचलो. पण मला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांना लाईफ टाईम ऍक्सेस दिल्यामुळे ते माझे व्हिडिओ रिपीटेड करू शकतात, माझे लाईव्ह सेशन रिपीटेड करू शकतात. मी त्यांना नोट्स पण प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे जिथे कुठे ते अडतात तिथे मी त्यांना उत्तम ज्ञानापर्यंत पोहोचवू शकते. ठीक आहे, उत्तम ज्ञानाची प्राप्ती त्यांच्यापर्यंत होऊ शकते. या पद्धतीने आपला हा ट्रेनिंग प्रोग्राम चालतो विथ लाईफ टाईम ऍक्सेस, पण माझ्या लाईफ टाईम. ठीक आहे, ओके. तर त्या पद्धतीने म्हणून आपले कोर्स 10 दिवसात, कारण जर एका दिवशी मी घेतलं 5-5 तास, बुद्धीची कॅपॅसिटी तर पाहिजे ग्रहण करायची. अर्ध डोक्यात जाईल, अर्ध डोक्याच्या बाहेर जाईल. मग रोज आपण एक एक विषय समजून राहिलो तर डोक्यात जात आहे की नाही? नाही समजला तर त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, अजून त्याचे नोट्स पण तुम्हाला भेटतात. त्याच्यामुळे तुमचा विकास हा इथे 100% होतो आणि 100% ज्ञान तुमच्या बुद्धीपर्यंत पोहोचू शकतं. ठीक आहे, आणि म्हणून आपले क्लास हे टप्प्याटप्प्याने 10 दिवसांचं सेशन होत असतं. ओके, चला. तर आज आपण इथे थांबूया. उद्या संडे, आपल्या क्लासला सुट्टी राहणार आहे. परवा भेटू आपण याच ऊर्जांसोबत सोमवारी. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. भेटूया सोमवारी.